सुरुवातीला आपल्याला एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहायची आहे। तुमच्याकडे पार्किंग असेल तरच कार घेता येणार आहे। आता पार्किंग सुविधेचे प्रमाणपत्र बंधनकारक असेल। सोसायटीमधील पार्किंगची जागा असणं बंधनकारक असणार आहे। पार्किंग नसेल तर नव्या वाहनाची नोंदणी होणार नाही। शहरांमधील वाहनांच्या संख्येवर मर्यादा येण्यासाठी आता या संदर्भातला निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळते। तर शहरांमधील नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तुमच्याकडे जर पार्किंग असेल तरच आता कार घेता येणार आहे। पार्किंग सुविधेचं प्रमाणपत्र यासाठी बंधनकारक असेल। सोसायटीमध्ये पार्किंगची जागा असणं बंधनकारक असणार आहे आणि पार्किंग नसेल तर नव्या वाहनाची नोंदणी सुद्धा होणार नाहीये। शहरांमधील वाहनांच्या संख्येवर मर्यादा येण्यासाठी आता या संदर्भातले निर्णय हे घेतले जात आहेत। पार्किंगच्या संदर्भातला अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। पार्किंग सुविधेचे प्रमाणपत्र आता बंधनकारक असेल, त्यामुळे शहरामधील नागरिकांना आता याची नोंद घ्यावी लागणार आहे। सोसायटीमध्ये पार्किंगची जागा असणं बंधनकारक असेल आणि पार्किंग नसल्यास नव्या वाहनाची सुद्धा नोंदणी होणार नाही। एकंदरीतच शहरांमध्ये वाहनांची संख्या ही दिवसेंदिवस वाढते आणि त्याला आळा घालण्यासाठी, ती संख्या कमी करण्यासाठी, कुठेतरी थांबवण्यासाठी आता प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे शहरातील प्रदूषणात सुद्धा प्रचंड वाढ होत असते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सरकारकडनं ही पावलं उचलली जात आहेत। शहरांमधील वाहनांच्या संख्येवर मर्यादा येण्यासाठी या संदर्भातला निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे। भाग्यश्री प्रधान आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। भाग्यश्री, या निर्णयामागे नेमकं सरकारचं धोरण काय मानस आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर जवळपास सध्या वाहतूक विभागाने जो आराखडा सादर केलाय त्यात महाराष्ट्रात अंदाजे 3.8 कोटी वाहने आहेत। दरवर्षी यात 10% नव्या वाहनांची भर पडते आणि त्यामुळेच एक पार्किंगचा जो प्रश्न आहे तो मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आलेला पाहायला मिळतो। त्याचाच एक भाग म्हणून नवीन गाडी खरेदी करण्यापूर्वी निवासी संकुलात किंवा पालिकेच्या वाहनतळामधील पार्किंग सुविधेचे प्रमाणपत्र बंधनकारक केले जाणार आहे आणि त्यानुसार नव्या गाडीची नोंदणी होऊन गाडीला वाहतूक विभागाकडून एक टॅग दिला जाणार आहे आणि मग त्यानंतर त्या टॅगनुसार वाहन पार्किंगसाठी जागा देण्यात येईल आणि हा जो प्रस्ताव आहे तो मंजूर करण्यात येणार आहे। लवकरच हा प्रस्ताव सादर होईल आणि मंजूर होईल, कारण आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यापासून त्यांनी प्रत्येक डिपार्टमेंटला 100 दिवसांचा एक प्लॅन तयार करून ठेवायला सांगितला आहे। त्या प्लॅन मध्ये वाहतूक विभागांनी देखील एक स्वतःचा वेगळा नवीन प्लॅन तयार केला आहे। या प्लॅन मध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टींची मंजुरी घेतलेली आहे। बऱ्याच गाड्या ज्या आहेत त्या भंगारात देखील काढाव्या लागणार आहेत। त्याचं कारण बऱ्याच गाड्या आहेत त्या जुन्या झालेल्या आहेत, त्यामुळे त्या गाड्यांचा प्रश्न देखील नेहमीच ऐरणीवर आलेला असतो। त्यामुळे त्या गाड्या देखील लवकरात लवकर भंगारात काढा अशा पद्धतीच्या सूचना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पाहायला मिळतात सध्या तरी ऋतुजा। निश्चित, त्यामुळे मेट्रो शहरांमधील खरं तर हा पार्किंगचा मुद्दा अत्यंत बिकट आहे आणि तो सोडवण्यासाठी कुठेतरी आता हे निर्णय घेतले जात आहेत। धन्यवाद भाग्यश्री सविस्तर माहितीसाठी।